सातारा जिले के खटाव और मांड तालुका जो हमेशा से सूखे प्रभावित क्षेत्र के रूप में जाने जाते हैं, इन तालुका में इस वर्ष मई से सितंबर तक भारी बारिश हुई। यहाँ हुए भारी बारिश के कारण दोनों तालुके पानी में डूब गए। सितंबर महीने में लगातार बारिश होने से इस क्षेत्र की खेती को भारी नुकसान हुआ। खेत तालाब में तब्दील हुए तो दूसरी तरफ सोयाबीन, मकई, उड़द, मूंग और दालें जैसी फसलों को बड़ा नुकसान पहुंचा। इस बारिश के कारण किसानों की रोजी रोटी छिन गई है और वे कर्ज लेकर खेती करते हुए भी भारी घाटे में है। हर साल खटाव क्षेत्र को सूखे से प्रभावित घोषित करने की मांग होती रही है, लेकिन इस साल स्थिति पूरी तरह अलग और उल्टी है। इस बार किसान मांग कर रहे हैं कि मान और खटाव तालुकों को ओला सूखा घोषित किया जाए। मांडवे गावामध्ये भेट दिली आणि मे महिन्यापासून सतत अतिवृष्टी होत असलेल्या गावाला भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। खरं तर पहिल्यांदा सर्व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं अभिनंदन करतो, कारण या मांडवे गावातील शेतकऱ्यांना अतिशय अतिवृष्टी पावसामुळे फार मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागत आहे। या गावामध्ये सर्वसाधारण अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपल्या पीक कर्ज, बँकेचं कर्ज, सोसायटीचं कर्ज काढून पीक पेरणी केलेली असते। परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं मग घेवडा असेल, मका असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, अशा अतिवृष्टीच्या पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे। तरी या मांडवे गावातील सर्व शेतकऱ्यांना या रिपोर्टर वार्ताहर बंधूंनी इथं समस्या जाणून घेतल्या आहेत। त्यांचं मनापासून या समस्त ग्रामस्थ मांडव्यांच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो आणि शासनानं या मांडवे गावातील सर्व अतिवृष्टी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आणि सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी अशी मागणी येत आहे। तरी सदर प्रशासनाने याची नोंद घ्यावी, दखल घ्यावी आणि या मांडवे गावातील तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळावा एवढीच समस्त ग्रामस्थ मांडवे व माझ्या वतीनं विनंती असेल प्रशासनाला।